आपल्याबरोबर खासदार अमोल कोल्हे आहेत. दोन महत्त्वाच्या घडामोडी आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. एका बाजूला विशाळगडावर जी पद्धतीने कारवाई केली, आज हायकोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे. तिथे फार मोठा तणाव एक निर्माण झाला होता. आपण या संदर्भामध्ये सिरियल असतील किंवा या माध्यमातून कायम रोल केलेले आहात. यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? तर विशाळगडावर ज्या अतिक्रमणाला कोणाचं समर्थन नाही ते असूच नये, परंतु ज्या पद्धतीनं ही कारवाई झाली, खरं तर महाराष्ट्र सरकारनं प्रशासनानं यामध्ये तातडीनं आधीच लक्ष घालायला पाहिजे होतं आणि ते लक्ष घालून जे अतिक्रमण आहे हे पावसाळ्यापूर्वी काढणं हे गरजेचं होतं. आणि पावसाळ्यामध्ये आणि ज्या पद्धतीचे व्हिज्युअल्स जे समोर आले हे पाहिल्यानंतर नक्कीच ही दुखावणारी चित्र आहेत आणि पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीनं कायदा जर हातात घेऊन अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न होत असेल तर हे प्रशासनाचं फेल्युअर आहे की यामध्ये प्रशासनानं मुळात विशाळगड हा अतिक्रमणमुक्त आधीच करायला हवा होता. आणि हा आधी करत असताना विशेषतः गजापूरच्या बाबतीतल्या ज्या काही घटना समोर आल्या या निश्चितच दुर्दैवी आहे. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपण कुठेतरी गालबोट लावतोय का याचा प्रत्येकानं विचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की अतिक्रमणाच्या बाबतीत जो हायकोर्टाचा निकाल आला यामध्ये 2001चं जे नोटिफिकेशन आहे यामध्ये अतिक्रमणावर शक्यतो मानवतेच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यात ही कारवाई होऊ नये आणि त्याबद्दल मी माननीय न्यायालयाचं मनापासून आभारही मानतो. मुद्दा या पूर्ण प्रकरणामध्ये सुरू झाला होता तो शाहू महाराजांचा स्वतःची एक वेगळी भूमिका आणि संभाजीराजे जे आहेत त्यांचा मुलगा त्यांची वेगळी भूमिका. हे का झालं असं? नाही, मला वाटतं यामध्ये वेगळ्या भूमिका नाही आहेत. यामध्ये जे नॅरेटिव्ह पसरवण्याचे प्रयत्न केले सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अत्यंत एक दुःखद गोष्ट आहे की सतत वेगळे नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न केला जातो. विशाळगडावर अतिक्रमण असू नये हे प्रत्येकाचं म्हणणं आहे, ऐतिहासिक वास्तू हे अतिक्रमण असू नये हे प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण हे असताना ज्या पद्धतीनं प्रशासनानं दखल घ्यायला हवी होती ही घेतली गेली नाही. त्यामुळे विनाकारण संभाजीराजे छत्रपती आणि खासदार शाहू छत्रपती यांच्यामध्ये अंतर आहे काय, त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रशासनाकडून ही दिरंगाई झाली का, याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. बरोबर. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे वाघनखांचा. वाघनखांवरनं वाद वेगवेगळे करतायत. काही इतिहासकार ते मान्य करतायत की काही इतिहासकार नाही मान्य करत. म्हणजे परत एकदा शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवरनं राजकारण. नाही, हे निश्चित कायम दुर्दैवी असतं आणि मग महाराष्ट्र सरकारनं ही खबरदारी खरं तर आधी घ्यायला हवी होती. ज्या महाराष्ट्र सरकारच्या आता महायुती सरकारमध्ये आपण देशाच्या पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढा दबदबा आहे, तर मग एवढी सुद्धा मागणी करता आली नाही का की आमच्या महाराजांची वागणुक ही कायमस्वरूपी भारताला मिळावीत, यासाठी आपल्याला काही करता आलं नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सरकारनं आधी सांगितलं की हीच ती वागणूक आहे जी अफजल खान वधाच्या वेळी वापरली गेली. त्यानंतर काही इतिहास संशोधकांनी माहिती घेतली, त्यानंतर म्युझियमनीच याला नकार दिला की अशी कोणतीही खात्री देता येत नाही. मग महाराष्ट्र सरकारनं विचार न करता केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे केलं का? मग केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं अशा पद्धतीनं नाव घेणं हे सरकारला शोभतं का? बरं, वाघनखं आली होती तर वाघनखं आल्यानंतर वाजत गाजत ती वाघनखं का नाही गेली? छत्रपती शिवाजी महाराज अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे झालं असेल असं वाटतं. हे सरकारने सांगायचं आहे. सरकारने तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं? मला हेच वाटतं की यामध्ये काहीतरी या मिसइन्फॉर्मेशन आहेत की या पद्धतीनं सरकारच्याच मनात काही शंका आहेत म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही अगदी बंदोबस्तामध्ये वाघनखं नेण्याचा प्रयत्न करून मागच्या दारानं आत आणण्याचं कारण काय? वाजत गाजत का छत्रपती शिवाजी महाराजांची ही स्मृती जी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं शस्त्र आहे ना, मग ते युद्धात वापरलं की नाही हा वेगळा भाग आहे. पण महाराजांचा जर त्याला स्पर्श झाला असेल तर ते मोठ्या गाजावाजात न्यायला हवं होतं. आज फार मोठं एक शिल्पाचं उद्घाटन तिथे झालं अफजल खानाचं वधाचं. आणि महाराष्ट्रामध्ये या शिल्पावरनं प्रचंड मोठं गदारोळ पण झालं आहे. अनेकांनी तर आक्षेपी घेतलेले आहेत. तुमचं व्यक्तिगत मत त्याच्यावर? बघ, अफजल खान ही प्रवृत्ती, अफजल खान ही धर्माचा विषय आहे का? तर अफजल खान ही प्रवृत्ती आहे. ती एका सत्ताधीशाचा त्यावेळेचा असलेला सरदार हा स्वराज्यावर चालून आला होता. याला कोणी जर धर्माचं स्वरूप देत असेल तर महाराजांच्या अंगरक्षकांपैकी सिद्दी हिलाल सुद्धा महाराजांचे अंगरक्षक होते. त्यामुळे याला हे स्वरूप न देता मला वाटतं की हे सत्ता वर्चस्वाचं त्यावेळेचं एक वेगळं समीकरण होतं आणि त्याच्याकडे तितक्या निरीक्षीर विवेक बुद्धीतून बघावं. आणि महाराजांचा आदर्श जर घ्यायचा असेल तर मग आमचं म्हणणं हेच आहे की महागाईचा अफजल खान पहिला अधिक आरत केला पाहिजे, भ्रष्टाचाराचा अफजल खान अधिक आरत केला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान करणारा अफजल खान अधिक आरत केला पाहिजे, तर तो महाराजांच्या विचारांचा विजय होतो. त्यामुळे हे इतकं सोपं स्वच्छ गोष्ट आहे. या पद्धतीनं महाराजांच्या इतिहासाचा वापर जर दोन समाजांमधली तेढ वाढवण्यासाठी जर केला जात असेल
तर महाराजांच्या इतिहासात याची उल्लेख नाही सापडणार. बरोबर. धन्यवाद. आपल्याबरोबर अमोल कोल्हे होते, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.